खासदारकी मंत्रीपद लागत नाही। आम्हाला फक्त एवढाच आदेश पाहिजे, 29 ऑगस्टला जर मनोज जरांगे पाटलांना आदेश दिला तर या महाराष्ट्रामध्ये 288 ठिकाणी आरक्षण तर आम्ही याच्या छाताडावर बसून घेणारच आहे। पण आता काही लोक म्हणतात की पश्चिम महाराष्ट्राच्या मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही। तर दादांच्या मुळात 36,000 नोंदी जे आज आमच्या जिल्ह्याला भेटलेले आहेत। सांगली जिल्ह्यात काय पुरा महाराष्ट्र दादांच्या पाठीमागे असेल। पक्ष सोडून द्या, तुम्ही जात महत्वाची आहे, पक्ष महत्वाचा नाही। यासाठी जातीसाठी तुम्ही लढत राहा। किती जरी विरोधक आले तरी कोणी काही वाकडं करू शकत नाही। सांगली किती चांगली हे आपल्याला बघायचं जर असेल आणि संपूर्ण महाराष्ट्राचं ज्या ठिकाणी लक्ष लागून राहिलेलं आहे, जरांगे पाटील यांचं सोलापूर नगरीमध्ये काल प्रचंड असं स्वागत 7 ऑगस्टला सर्व मराठ्यांनी 18 पगड जातीच्या समाज बांधवांनी केलेलं आहे। लाखोंचा जनसमुदाय त्या ठिकाणी जमलेला होता आणि आज आपण आलेलो आहोत सांगली या ठिकाणी। सांगली किती चांगली हे आपल्याला बघायचं जर असेल तर आपण बघा, हे सगळे चांगली माणसं मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेले आहे। प्रचंड उत्साह, जसं काही समाजकंटक जे म्हणत होते की हे मराठवाड्याचं आंदोलन आहे, फक्त मनोज जरांगे पाटलाचं जालना जिल्ह्याचं आहे, मराठवाड्याचं आंदोलन आहे। मराठवाडा आपण बघितला, आता पश्चिम महाराष्ट्राच्या काल वेशीवरून सोलापूर इथून सुरुवात केली, आज सांगली बघितली, उद्या कोल्हापूर, परवा सातारा, पुणे, नगर आणि संपूर्ण महाराष्ट्राचं ज्या ठिकाणी लक्ष लागून राहिलेलं आहे, नाशिकला 13 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील हा ढाण्यावाग येतोय। आपण आता काही लोक म्हणतात की पश्चिम महाराष्ट्राच्या मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही, विदर्भातल्या नाही, खानदेशातल्या नाही। ग्राउंड रिपोर्ट म्हणजे आपण आता आलेलो आहे सांगलीला, आपण जाणून घेऊ की आरक्षण या पश्चिम महाराष्ट्रातल्या या लोकांना आहे का, आणि जर नाही तर मग हे यांना आरक्षण कसं देता येईल आणि काय करता येईल यांच्या भावना आपण जाणून घेऊयात। माझं नाव राजेंद्र भाऊसाहेब पाटील, मुक्काम पोस्ट वाळेखिंडी, तालुका जत, जिल्हा सांगली। आज दादांच्यामुळं आज आमच्या सांगली जिल्ह्यात 36,000 आज आम्हाला हे सापडलेले त्या नोंदी। तर पूर्वी एक नोंद ही आम्हाला माहीत नव्हती, तर दादांच्या मुळात 36,000 नोंदी जे आज आमच्या जिल्ह्याला भेटलेले आहेत, एक भाग्यच म्हणतो। आणि दादांच्या आशीर्वादानं सांगली जिल्हाच काय पुरा महाराष्ट्र दादांच्या पाठीमागे असेल तेवढीच मी गवाही देतो। कवटेमंगळ तालुका ढालगाव गावचा रहिवासी असून सर्वप्रथम मी जरांगे दादाचं आमच्या सांगली नगरीत सहर्ष स्वागत करतो। आणि आम्हाला आरक्षण का गरज आहे हे जरांगे दादा आपल्याला पटवून देत आहेत आतापर्यंत, आणि आपण त्याच्या मागे पाठीमागे ठामपणे उभा राहिलं पाहिजे, हीच मी विनंती सर्व मराठा बांधवांना करतो। आपला पक्ष विरहित, पक्ष सोडून द्या, तुम्ही जात महत्वाची आहे, पक्ष महत्वाचा नाही। यासाठी जातीसाठी तुम्ही लढत राहा, हीच एक कळकळीची विनंती करतो मी, आणि माझे 1-2 शब्द मी मनोगत व्यक्त करतो। आज आपण बघू शकतोय की जे समाज बांधव म्हणत होते की पश्चिम महाराष्ट्राला मराठे येणार नाही, तर इथं जातीवर वेळ आलेली। आजपर्यंत मातीसाठी लढलेला समाज आज जातीसाठी एक होतोय आणि आपण बघतोय अखंड मराठा समाज एक झालेला आहे। आरक्षण तर आम्ही याच्या छाताडावर बसून घेणारच आहे, पण आज जातीसाठी आणि जातीसाठी प्रत्येक या पक्षांनी रोज एक माणूस सोडतात, यांना ते रोजंदारी देतात आणि भुंकायला लावतात। याच्याकडं मराठ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। शांततेचा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि शांततेत कशी क्रांती होऊ शकते हे मनोज जरांगे पाटलांनी दाखवून दिलेलं आहे। आंतरवाली सराटी येथे गेल्या 11 महिन्यापासून मनोजदादांनी लढा शांततेत ठेवला। किती जरी विरोधक आले तरी कोणी काही वाकडं करू शकत नाही। आजपर्यंत सगळ्यांचे झेंडे या मराठ्यांनी हातात धरलेले आणि आज यांना जर फक्त झेंडे काढायचे आणि दांडे हातात घेऊ शकतात, पण फक्त शांततेत आम्हाला सांगितलेलं आहे। आम्ही आमच्याकडे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, एक अधिकार आम्हाला दिलेला आहे दर 5 वर्षांनी वापरायचा। अगोदर आम्ही 1,500 रुपयात आमचे लोक मतं विकत होते, पण आज आम्हाला महत्त्व कळालेलं आहे। आज स्वतःच्या घरची चटणी भाकरी घेऊन, स्वतःच्या गाडीत पेट्रोल डिझेल टाकून समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी येतात आणि त्यांच्या आदेशाकडे वाट बघते। 29 ऑगस्टला जर मनोज जरांगे पाटलांना आदेश दिला तर या महाराष्ट्रामध्ये 288 ठिकाणी एकालाही गुलाल लागू देणार नाही। हे मराठे स्टार प्रचारक म्हणून काम करतील। आम्हाला
आम्हाला आमदारकी खासदारकी मंत्रीपद लागत नाही. आम्हाला फक्त एवढंच आदेश पाहिजे, याला पाडा आणि याला निवडून आणा. फक्त दादानी एवढंच सांगावं, आम्हाला बाकीच्याशी घेणं.